एक देश आणि पूर्ण विश्व हा त्याच्या मागचा ग्लोबल जाईल, ग्लोबल जागतिक पातळीवर ही जी ड्राईव्ह आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. एक रस्त्यावर चालणारा गरीब, भीक मागणारा गरीब आणि एक उच्च पदावर बसलेला, मी पदांची नाव घेत नाही, त्याच्या मानसिक स्वास्थ्यामध्ये स्वास्थ्य दोघांचे केलं असलं पाहिजे. तरच तुम्ही एक योग्य समन्वय, एक योग्य पीस ज्याला आपण म्हणतो, शांतता जागतिक पातळीवर पाहू. आज जागतिक पातळीवर आपण पाहिलं तर सगळीकडे अशांतता आहे, ते सगळ्यांनाच लक्षात आहे. WHOच्या लक्षात आहे, युनेस्कोच्या लक्षात आहे, वर्ल्ड बँकच्या लक्षात आहे, प्रत्येक राष्ट्राच्या लक्षात आहे की आमच्याकडे शांतता पाहिजे तशी नाही. मग त्याच्यासाठी पाहिजे तशी आम्ही प्रयत्न करतो का, आणि हे प्रयत्न करणं किती महत्त्वाचं. आता मी तुम्हाला दुसऱ्या बाजूला घेऊन जातो. शांतता लक्षात आली, मी सांगितलेली व्याख्या स्वतः समाधानी राहून दुसऱ्याला समाधानी करून. आता ही शांतता बिघडण्यासाठी आपण स्वतः व्यक्तिगतरित्या, सामूहिकरित्या किंवा वेगवेगळ्या लेवलला आपण किती बेजबाबदारपणे वागतोय लक्षात. आता मानसिक स्वास्थ्य हे कशावर अवलंबून आहे ते तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. मानसिक स्वास्थ्य हे तुमच्या व्यक्तीच्या शारीरिक स्वास्थ्यावर, व्यक्तीच्या मानसिक म्हणजे त्याच्या ज्या काही मानसिक अपेक्षा आहे, त्याची जी मानसिकता आहे त्याचंही समाधान झालं पाहिजे, आणि त्या समाजामध्ये जो वावरतो त्या समाजाची स्वास्थ्य राखले पाहिजे. म्हणजे स्वास्थ्याची व्याख्या करताना 4 पैलूबद्दल मी म्हणतो: फिजिकल, सायकोलॉजिकल, सोशल आणि स्पिरिच्युअल, म्हणजे आध्यात्मिक. त्या 4ही बाजूला जर तो असेल तर त्याच्या मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे ते समजायला काय हरकत नाही. जर तो एका भागात मी चांगला आहे, मी शारीरिक माझ्या दृष्टीनं मी चांगला आहे आणि मी माझ्या सामाजिक दृष्टीनं नाही, तरी त्याच्याबरोबर मानसिक स्वास्थ्य नाही. तो सामाजिकदृष्ट्या चांगला आहे म्हणतो, मी मानसिकदृष्ट्या चांगला आहे म्हणतो, पण मी आध्यात्मिकदृष्ट्या नाही, तरी त्याचं मानसिक स्वास्थ्य नाही. तर ह्या 4ही बाजूचा योग्य प्रकारे विचार करून त्याच्यावर प्रत्येक व्यक्तीचं महत्त्व तेवढंच आहे. प्रत्येक व्यक्ती तितकी महत्वाची आहे समाजाची. तो कुठल्याही शाळेला लेवलला किंवा कुठल्याही गटामध्ये, ग्रुपमध्ये, कुठल्याही जाती धर्माला जुळत नसेल, प्रत्येकाचं स्वास्थ्य थोडंच महत्वाचं. तर प्रत्येक जाती, धर्म, पंथ, राष्ट्र, भाषा, वेगवेगळी भाषा ह्या सगळ्यांना तेवढंच महत्व आहे त्याच्या मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं, आणि हा सगळ्यात योग्य ते लक्ष देणं हे महत्वाचं. आता हे स्वास्थ्य फक्त ह्यापुरतं मर्यादित नाही. हे स्वास्थ्य पूर्ण विश्वाचं स्वास्थ्य जेव्हा बोलतो, पूर्ण ग्लोबल लेवलला जेव्हा बोलतो, आणि पूर्ण वातावरणाचा संबंध म्हणजे तुमच्या भोवतालचं वातावरण, तुमच्या भोवतालचं सजीव आणि निर्जीव वातावरण. सजीव आणि निर्जीव वातावरण म्हणजे काय? तुमच्या बाजू असलेली झाडे, तुमच्या बाजू असलेले जनावर, प्राणी, पक्षी, हे सजीव वातावरण. आणि निर्जीवपणे तुमच्या भोवती असलेल्या बिल्डिंग, इंडस्ट्रीज, कारखाने, रोड, ट्रॅफिक, हे सगळं तुमचं निर्जीवमध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये महत्वाचे जे घटक आहेत, हवा, पाणी, त्याच्यानंतर जमीन, वृक्ष, आणि तुमची नदी, तलाव, डोंगर, म्हणजे जे काही तुमच्या वातावरणामध्ये आहे ते सगळं तुमच्या वातावरणामध्ये येतं. आणि हे वातावरण यांचं सुद्धा स्वास्थ्य तितकंच महत्वाचं आहे. तुमचं जर स्वास्थ्य तुमच्या लक्षात आला, जर हवेचं वातावरण स्वास्थ्य बिघडलं तर तुमचं स्वास्थ्य चांगलं राहू शकत नाही. पाण्याचं स्वास्थ्य बिघडलं तर तुमचं स्वास्थ्य चांगलं राहू शकत नाही. जमिनीचं स्वास्थ्य बिघडलं, अन्नाचं स्वास्थ्य बिघडलं तर तुमचं स्वास्थ्य चांगलं राहू शकत नाही. तर हे महत्वाचे घटक मी लक्ष का देतो याच्याकडे, त्याचं कारण आहे आज आम्ही अविचारपूर्वक हवा किती प्रदूषित करतो. लक्षात घ्या, कशामुळे होते? वाहनामुळे होते, कुठल्या इंडस्ट्रीजमुळे होते, कुठल्या गोष्टीमुळे होते, लक्षात घ्या. आणि त्याच्यावर आपण जाऊन काय करतो, जंगल तोडतो, प्लांटेशन नाही, आणि त्याच्यामुळे जे प्रदूषण वाढतं, आणि ते प्रदूषण आपल्याला चांगलं केल्याशिवाय आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहणार नाही. पाण्याचं स्वास्थ्य मी फार वारंवार बोलतो असतो. त्याचं कारण पाणी तुम्ही पितात, पण आधी नंतर पाणी यांच्यासाठी प्लॅस्टिक बॉटलमध्ये मी त्याच्याबद्दल फार बोलतोय. त्याचं कारण काय? त्याच्यामधलं कळत नकळत मायक्रोप्लास्टिक प्रत्येकाच्या शरीरात, आणि हे मायक्रोप्लास्टिक
तुमच्या शरीरामध्ये कॅन्सर, ब्लड प्रेशर, हार्ट डिसीजेस, लिव्हर परिणाम हे सगळ्यासाठीच कामी होत आहे. आणि आज जो आम्ही म्हणतो आजार वाढत चालले, शारीरिक आजार वाढत चालले, कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय, हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललंय, ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढतंय, डायबिटीसचं प्रमाण वाढतंय, मानसिक आजाराचं प्रमाण वाढतंय. आणि ह्या मानसिक आजाराच्या प्रमाणावर सगळ्यात जास्त जे प्रमाण वाढतं ते व्यसनाधीनतेचं आणि व्यसनाधीनतेबरोबर मोबाईलच्या व्यसनाधीन. हे सगळे आमच्या शरीरावर दुष्परिणाम करणारे घटक आहेत. हे सगळे शरीरावर दुष्परिणाम करणारे घटक आहेत. त्याच्याबरोबर आम्ही अन्न येतो, अन्नाबरोबर येतो, अन्नातली भेसळ, अन्नामधलं फास्ट फूड, आम्हाला ह्याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची फार गरज आहे. कारण ह्याची सुद्धा शरीरावर खूप दुष्परिणाम होतात. आणि ह्याचे दुष्परिणाम लहानपणापासून, मुलापासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांच्या आयुष्यात. तर हे वातावरणातले घटक तेवढेच महत्वाचे मानसिक स्वास्थ्यासाठी जेवढे तुमच्या आपसातील वाढण्याचे घटक. आपसातील म्हणजे आपसातले कुटुंबाचे संबंध, नातेवाईकाचे संबंध, आई वडिलांचे संबंध. आज पाच तुम्ही आजच्या काळात जर वेगानं ओल्ड होम एज लोक काढायला लागले, तर क्रॅश फ्लॅट काढायला लागले, तिथं मुलांकडे दुर्लक्ष, ओल्ड होम एज मध्ये आई वडिलांकडे दुर्लक्ष, ह्याचा मानसिक परिणाम आणि टोटल सोसायटी किती परिणाम होतो हे लक्षात घेण्यासारखे. तर हे सगळे इश्यूज जे आहेत आणि त्यांनी ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या शेवटी कुठं होतो, वर्क प्लेस म्हणजे कामाच्या ठिकाणी. तर कामाच्या ठिकाणी तुमचं स्वास्थ्य राहावं त्याच्यासाठी दोन्हीमध्ये बॅलन्स करणं. बॅलन्स कशामध्ये, म्हणजे कामामध्ये आणि तुमच्या स्वास्थ्यामध्ये. तर कामामध्ये आणि स्वास्थ्यामध्ये बॅलन्स हा महत्वाचा घटक आहे. तर कामाच्या ठिकाणी सुद्धा जर तुम्हाला ज्या स्थिती आहे त्या मानसिक स्वास्थ्याला, शारीरिक